हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळ 4 मार्क्ससाठी विचारला जातो. पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा, ज्यामुळे तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओ भेटत राहतील. प्रत्येक प्रॉब्लेम आपण घेणार आहे, IMP प्रॉब्लेम प्रत्येक टॉपिकवरचा आपण घेणार आहोत. आता इथे बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं आहे साइन इनवर्स एक्स. आपल्याला डायरेक्ट साइन इनवर्स एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, तो वापरून देखील आपण सॉल्व करू शकतो. पण जर हा क्वेश्चन 4 मार्क्सला आला तर डायरेक्ट सेकंड स्टेपला उत्तर लिहून आपल्याला पूर्ण मार्क्स भेटणार नाही. तर त्यामुळे मी काय केलं, आता आपली नेहमीची स्टेप असते, लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो. पण ते करताना त्याला मल्टिप्लाय बाय 1 केलं आहे, मल्टिप्लाय बाय 1 केलेलं आहे गिवन क्वेश्चनला. त्यामुळे आता हा यू इंटू व्हीच्या फॉर्मॅटमध्ये आला आहे, यू इंटू व्हीच्या फॉर्मॅटमध्ये आला आहे. त्यामुळे आपण हा क्वेश्चन आता बाय पार्ट्सने सॉल्व करू शकतो. आता बाय पार्ट्सने सॉल्व करण्यासाठी आपल्याला अगोदर यू आणि व्ही ठरवायचा असतो. तर इथं मी यू घेतला आहे साइन इनवर्स एक्स, व्ही घेतला आहे 1. कशाने आपण ठरवतो? बाय युजिंग लाईट रूल. लाईट रूल काय आपण हा पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे क्वेश्चनच्या. त्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला वापरायचा असतो. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. तो पार्ट कसा करायचा किंवा लक्षात कसा ठेवायचा, त्यासाठी देखील एक ट्रिक आहे, ती देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. हा फॉर्म्युला मी इथं लिहिला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. यू इंटू व्ही डी एक्स इक्वल्स टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन व्ही डी एक्स डी बाय डी एक्स यू डी एक्स. हा फॉर्म्युला आपला आहे. त्यानंतर आता त्याच्यात मी फक्त व्हॅल्यू पुट करणार आहोत. व्हॅल्यू पुट करण्यासाठी यूच्या जागी मी टाकणार आहेत साइन इनवर्स एक्स, प्रत्येक यूच्या जागी साइन इनवर्स एक्स, आणि व्हीच्या जागी 1 पुट करणार आहोत आपण. ही व्हॅल्यू मी आता पुट केलं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेपला बघा, या स्टेपला मी फक्त काय केलं आहे, व्हॅल्यू पुट केलं आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला सॉल्व करायचं आहे. साइन इनवर्स एक्स ॲज इट इज आला, हा साइन इनवर्स एक्स तसंच खाली येईल, कारण की त्याच्या अगोदर ना डेरिव्हेटिव्हचं साईन आहे ना इंटिग्रेशनचं साईन आहे, म्हणून आपल्याला त्याचं काहीच करायचं नाही. मग तो ॲज इट इज खाली आला. 1चं इंटिग्रेशन येतं एक्स, म्हणजेच डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स येतं, ते ॲज इट इज. त्यानंतर मायनस साईन, हे मायनस साईन तसंच आलं इथं. त्यानंतर एक इंटिग्रेशन साईन आहे बघा, हे बाहेरचं तसंच आलं. आतलं इंटिग्रेशन घेतो आहे मी, कोणतं? हे इंटिग्रेशन घेतो आहे. आता हे इंटिग्रेशन काय येईल परत, डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स इथे लिहिलं. त्यानंतर साइन इनवर्स एक्सचं आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. इथपर्यंत आपली स्टेप आली आहे. आता पुढचं आपण बघणार आहोत. नेक्स्ट स्टेपला आता इथे एक अरेंजमेंट केली का, हे अरेंजमेंट करण्यासाठी आपण काय केलं आहे बघा, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 केलं आहे. इथे बघा, आपल्याला अगोदर 2 नव्हता, हा इथं 2 आला, एक्स्ट्रा 2. इथं हा डिवाइड बाय मल्टिप्लाय झाला, डिवाइड झाला, आणि इथं वरती मल्टिप्लाय बाय 2 केला, मायनस केलं आहे. इथं मध्ये -2ने आपण मल्टिप्लाय बाय आणि डिवाइड केलं आहे -2ने, म्हणून हा मायनस मायनस प्लस झाला. हा मध्ये इथं मायनस होता, हा मायनस मायनस इथं काय झालं आहे, प्लस झाला आहे. त्यानंतर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन √f(x) असेल, इक्वल्स टू आपण त्याला काय लिहितो, त्याचा आन्सर 2√f(x). हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय सांगतो, जर खालच्याचं वरती डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण त्याचा आन्सर डायरेक्ट अशा पद्धतीने लिहू शकतो. काय लिहितो त्याचा आन्सर आपण, 2√f(x). अशा पद्धतीने आपण त्याचं आन्सर लिहितो, जर खालच्या डिनॉमिनेटरचा वरती डेरिव्हेटिव्ह असेल तर. इथं आता आपलं डिनॉमिनेटर काय बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल, -2x. वरती डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून तो फॉर्म्युला मी इथं अप्लाय केला आहे. त्या फॉर्म्युलानुसार इथं आन्सर लिहिलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. हे आपलं इथं फायनल आन्सर आलेला आहे. अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला वापरून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.